नमस्कार, क्राफ्टर प्रत्यू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। लास्ट 2 पार्टमध्ये आपण बॅग कशी बनवायची, त्याचा हँडल कसं बनवायचं, त्या बॅगला जॉईन कसं करायचं ते पाहिलं होतं। आज आपण ते हँडल बॅगला कसं जॉईन करायचं, लाइनिंग कशी जॉईन करायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला बघूया आपल्याला ते हँडल कसं जॉईन करायचं आहे। इथं पाहू शकता आपली जी बॅग जॉईन करून घेतलेली होती ती मी घेतली आहे। त्याच्यानंतर आपलं चौथं जे छोटं फूल होतं 6 मोत्यांचं, त्याच्यावरती आपल्याला ते हँडल जॉईन करून घ्यायचं आहे। तर इथं मी टिप्स पण सांगणार आहे तुम्हाला, जेणेकरून ते हँडल निघणार नाही किंवा बॅग जी आहे ती तुटणार नाही। आपल्या एक सबस्क्रायबर आहेत सरिताताई, त्यांनी पण विचारलं होतं की ते हँडल जोडल्यानंतर बॅग तुटेल का, तर हा व्हिडिओ पहा, ती बॅग तुटणार नाही। आता मी पहिला आपण ज्या फ्लावरवरती आपण हँडल जॉईन करणार आहे त्या फ्लावरला आपण 2 वेळा पहिला किंवा एकदा पूर्ण जे आपण वायर घेतलेली असते ती फिरवून घ्यायची, जेणेकरून ते फुल घट्ट होतं आणि ते तुटत नाही। तर मी इथं एकदा त्याच्यामधनं तो धागा फिरवून घेतला आहे। त्याच्यानंतर एक ड्रॉप बीड्स घ्यायचा आणि पहिला हँडल ॲडजस्ट करून घ्यायचं की कसं लावल्यानंतर ते व्यवस्थित होतं ते। आणि जो हँडलचा व्हाईट मोती असतो त्याच्यातून तो धागा काढून घ्यायचा आणि परत इथं एक आपल्याला उलटा करून ड्रॉप बीड्स घालून घ्यायचा आहे। म्हणजे समोरच्या साईडला 2 ड्रॉप बीड्स घेतले, परत जो फूल होतं त्याच्यातले 2 व्हाईट मोती घ्यायचे आणि बाजूचा जो ड्रॉप बीड्स आहे त्याच्यामधून आपल्याला धागा खेचून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर जो साईडचा मोती आहे त्याच्यातून मी धागा काढून घेतलेला आहे व्हाईट कलरचा आणि इथं एक उलटा करून मी ड्रॉप बीड्स घालून घेतलेला आहे। आणि जो आधीचा ड्रॉप बीड्स होता त्याच्यातून धागावरती खेचून घ्यायचा आणि आपल्याला त्या साईडला जायचं आहे। त्याच्यासाठी मी समोरचा जो व्हाईट बीड आहे तिथून धागा घेऊन समोरच्या ड्रॉप बीड्समधनं त्याला खाली खेचून घेतलं। त्या साईडला जसं आपण ड्रॉप बीड जॉईन करून घेतला सेम तसंच इथं पण ड्रॉप बीड्स जॉईन करून घ्यायचा, जे वरचा मोती आहे तिथं आणि जो पहिल्यापासून जो ड्रॉप बीड्स आहे तिथं तो मोती घेऊन तो धागा फिरून घ्यायचा। आणि आता हँडलला बघू शकता 4 मोती जॉईन झालेले आहेत आणि जे समोरचाच 2 मोती होते त्याच्यातून धागा घेतलेला आहे। हँडल मी उलटा केलेला आहे जेणेकरून तुम्हाला दिसावं। आणि जे लास्टला जे 2 मोती घातले होते आम्ही ड्रॉप बीड्स, त्याच्यातून आपल्याला धागा तो काढून घ्यायचा आहे। फर्स्ट ड्रॉप बीड्समधनं घ्यायचा, तो व्हाईट मोती आहे त्याच्यामधनं घ्यायचा हँडलचा आणि परत ड्रॉप बीड्समधनं धागा खाली घ्यायचा आणि जे 2 व्हाईट बीड्स आहेत त्याच्यातून तो धागा काढून घ्यायचा। म्हणजे आपण पूर्ण जेवढे 4 मोती आपण घेतलेत ते प्रत्येक हँडलच्या वरच्या मोत्यातून आपण जोडून घेतलेले आहेत, त्याच्यातून आपण धागा घालून घेतलेला आहे। आता इथं पाहू शकता आपण जे फ्लावर बनवलेलं होतं ऑलरेडी बॅगचं, त्याच्यातून तुम्हाला परत 2 वेळा तिथून धागा काढून घ्यायचा आहे। कारण इथं आपण जेवढं घट्ट ते फूल बनवू त्याच्यावरतीच आपली बॅग टिकलेली असते। त्याच्यासाठी पाहू शकता पहिला पण मी एकदा त्याच्यातनं धागा काढून घेतला होता त्या छोट्या फ्लावरमधनं, आता परत मी 2 वेळा सेम फ्लावरमधनं धागा काढत आहे, जेणेकरून ती बॅग तुटणार नाही त्या हँडलमुळे। म्हणून आपल्याला इथं डबलदा धागा काढून घ्यायचा आहे। बघा मी परत एकदा झाला होता सर्कल पूर्ण माझं, आता परत एकदा त्याच मोत्यातून मी धागा फिरून घेत आहे। सेम असंच 2 वेळा झालं की बरोबर त्याच्या खाली जो आपला फ्लावर आहे छोटा तिथं पण आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे, तिथून पण धागा फिरून घ्यायचा आहे। कारण आपला जे हँडल असतं ते ह्याच फुलांवरती असतं, त्याच्यामुळे ती फुलं जेवढी घट्ट असतील
तेवढे ती बॅग तुटत नाही. तर इथं मी एकदा पूर्ण फिरवून घेतलेला आहे तो धागा. सेकंड टाईम मी त्या फुलातून धागा फिरवत आहे. ते फिरवून झाल्यानंतर आपल्याला तिथं व्यवस्थितपणे गाठ मारून घ्यायची आहे. तुम्ही 2 ते 3 वेळा तिथं गाठ मारू शकता, जेणेकरून ते हँडल पण निघणार नाही आणि बॅग पण तुटणार नाही. ह्या प्रकारे तुम्ही जर हँडल जॉईन केलं तर इथं तुमची बॅग तुटत नाही. किंवा तुम्ही डबल धागा घ्यायचा स्टार्टिंगलाच बॅग बनवताना, त्याच्यामुळे तुमची बॅग ऑलरेडी घट बनलेली असते आणि तुमची बॅग तुटत नाही. आता इथं मी गाठ मारून घेतलेली आहे आणि तो उरलेला धागा जो असतो तो कट करून घ्यायचा. मी परत एकदा दाखवते की कसं जॉईन करायचं. परत हँडल व्यवस्थित बघायचं, आधी जॉईन केलेलं आहे असं जोडून बघायचं. त्याच्यानंतर ह्या साईडनं बघा व्यवस्थित करून घेत आहे मी, बरोबर मोती यायला पाहिजेत. आणि ह्या साईडचा जो चौथा फ्लावर आहे आपला, त्याच्यावरती आपल्याला ते हँडल जॉईन करून घ्यायचं आहे. तिकडून पण आपण चौथ्या छोट्या फ्लावरवरती हँडल जोडलं होतं, ह्या साईडच्या पण चौथ्या फ्लावरवरती जोडायचं आहे. परत एक ड्रॉप बीड्स घेतला आहे मी आणि जो व्हाईट बीड आहे त्याच्यातून धागा काढायचा आणि परत एक ड्रॉप बीड घ्यायचा. इथं जॉईन करायच्या आधी मी परत एकदा फिरवून घेतला होता धागा ते छोट्या फ्लावरमधनं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती मी ते ड्रॉप बीड्स जोडून घेत आहे. आता 2 जोडले. आता ड्रॉप बीड्समधनं धागा घ्यायचा आणि त्या व्हाईट बीडमधनं धागा बाहेर काढायचा. या साईडला धागा आला की ह्या ड्रॉप बीडमधनं धागा घ्यायचा आणि इथं आपल्याला एक ड्रॉप बीड जोडून घ्यायचा आहे. तो सरळ ड्रॉप बीड्स घ्यायचा आणि जो व्हाईट बीड आहे ऑलरेडी साईडचा आपला हँडलचा, त्याच्यातून तो धागा घ्यायचा आणि परत ड्रॉप बीड्समधनं त्याला खाली घ्यायचा. नंतर जे 2 व्हाईट बीड आहेत आपले, त्याच्यातून तो धागा त्या साईडला घ्यायचा. पाहू शकता आता त्या साईडला आपण धागा घेणार आहोत. त्या साईडला धागा घेतल्यानंतर त्या ड्रॉप बीड्स आणि व्हाईट बीडमधनं तो धागा काढायचा आणि इथं एक उलटा करून ड्रॉप बीड्स आपल्याला तिथं जोडून घ्यायचा आहे. परत मी ड्रॉप बीड्समधनं धागा घेऊन त्या व्हाईट बीडमधनं धागा काढून घेत आहे आणि परत आपल्याला त्या हँडल उलटं करायचं आणि परत त्या ड्रॉप बीडमधनं धागा खाली घ्यायचा. जे ऑलरेडी फर्स्ट 2 मोती आहेत आपले व्हाईट बीड, त्याच्यातून धागा ह्या साईडला घ्यायचा आणि ह्या साईडचा जो ड्रॉप बीड घातला होता आपण त्याला जोडून घ्यायचा आहे. त्याच्यातून धागा घ्यायचा आणि वरती जे हँडलचा व्हाईट बीड आहे ना, त्याच्यामधून तो धागा खेचून घ्यायचा आणि पूर्ण ते सर्कल तयार करून घ्यायचं. म्हणजे आपलं चारही बाजूनी आपले धागे त्या 2 मोत्यांमध्ये जोडले गेले पाहिजेत, याची काळजी घ्यायची. आता परत त्या 2 मोत्यातून धागा काढलेला आहे. इथं सेम प्रोसेस करायचा. 2 वेळा तुम्हाला धागा फिरवून घ्यायचा आहे आणि तिथं गाठ मारून घ्यायची आहे. तर इथं मी 2 वेळा धागा फिरवून घेतला आहे. इथं गाठ मारून घ्यायचं आणि उरलेला जो धागा असेल आपला तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही दुसरा पण जे समोरचं पार्ट आहे बॅगचा, दुसरा जो हँडल आहे तो पण सेम ह्याच प्रकारे तुम्ही जॉईन करून घ्यायचा आहे. उरलेला धागा कट केला मी. पाहू शकता इथं एक हँडल आपलं जॉईन झालेला आहे आणि आपण 2-3 वेळा धागा घेतलेला असतो, त्याच्यामुळे ते बॅग तुटत नाही. इथं मी दोन्ही हँडल जॉईन करून घेतलेल्या आहेत, पाहू शकता बॅगला. आणि सेम प्रोसेस मी जशी दाखवली त्या पद्धतीनंच दुसरं पण हँडल जॉईन करून घेतलं आहे. इथं मी लायनिंगसाठी सॅटिन कपडा वापरत आहे. इथं माझ्याकडं 2 प्रकारचे सॅटिन आहेत. एक जाड आहे थोडा आणि जो रेग्युलर असतो सॅटिनचा कपडा तो आहे. दोनापैकी तुम्ही कोणताही वापरू शकता. आणि अस्तर आपल्याला हवं असेल तर अस्तर लावायचं किंवा फोम भेटतो, फोम जरी लावला तुम्ही बॅगला आतून तरी चालतो. जो आपण सॅटिनचा
क्लॉथ घेतलेला आहे त्याला मी बरोबर असं फोल्ड केलेलं आहे, म्हणजे आपण एकदाच दोन्ही साईड बॅगच्या कट करून घेणार आहे. त्याच्यानंतर अर्धा ते 1 इंच एक्स्ट्रा जागा सोडायची साईडनं बॅगच्या आणि आपल्याला तो कपडा कट करून घ्यायचा आहे. मी डबलच कट करून घेतलेला आहे. इथं पाहू शकता थोडा जागा एक्स्ट्रा सोडायचा आहे दोन्ही साईडून. खालच्या साईडला नाही सोडला बॅगच्या तरी चालतो, तर जे साईड आहेत त्या सगळ्या साईडनं आणि वरती पण बॅगच्या थोडा जागा शिल्लक राहायला पाहिजे. अशा प्रकारे कट करून घ्यायचा कपडा. आणि त्याच्यानंतर आपल्याला अस्तर पाहिजे असेल तर इथं पाहू शकता मी अस्तर विकत आणून ते वापरलं आहे. अस्तर नसेल तर अशी पिशवी असते कापडी, त्याचा अस्तर म्हणून वापर तुम्ही करू शकता, किंवा जे ब्लाऊजसाठी अस्तर असतात ते पण वापरू शकता तुम्ही, ऑप्शनल आहे, किंवा फोम पण वापरू शकता. तर इथं मी 2 बॅग रेडी करत होते एकच टाईमला. आता पाहू शकता परत बॅग ठेवायची आणि सेम तसंच कट करायचं, किंवा आत्ता जो आपण कपडा कट केला होता तो त्याच्यावरती ठेवायचा अस्तरच्या वरती आणि बरोबर सेम जेवढा आपला सॅटिनचा कपडा आहे त्याच मापाने आपल्याला तो अस्तर जो आहे तो कट करून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे, कारण आपण अस्तर पण जोडून घेणार आहे बॅगला. त्याच्यासाठी मी अस्तर पण कट करून घेत आहे. तुम्हाला जर फक्त विदाऊट अस्तर शिवायची असेल बॅग तर तसं पण तुम्ही डबल क्लॉथ घेऊन सॅटिनचा वापरू शकता. मी सॅटिन याच्यासाठी वापरते कारण तो कपडा थोडा शायनी असतो आणि बॅग दिसायला आपली सुंदर दिसते. तर पाहू शकता इथं मी दोन्ही पार्ट बनवून घेतलेले आहेत. आता ह्याला आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. ही 8 नंबरची चेन आहे, तुम्ही 8 नंबर किंवा 5 नंबर वापरू शकता. तर इथं पाहू शकता मी जोडून घेतलेलं आहे दोन्ही पार्ट जे आहेत ते. त्याच्यानंतर आपल्याला इथं चेन जोडून घ्यायची. ही 5 नंबरची चेन आहे आणि ही जी आहे ही 8 नंबरची चेन आहे. तर इथं मी एका बॅगला 8 नंबरची चेन जोडलेली आहे आणि एका बॅगला 5 नंबरची चेन. तर पहिला आपल्याला बॅगला जॉईन करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला चेन जोडून घ्यायची आहे. बॅग उलटी करायची आणि त्याच्यानंतरच चेन जोडायची आहे. इथं मी चेन जोडून घेते. पाहू शकता इथं मी चेन जोडलेली आहे आणि मी उलटी करूनच जोडली आहे. आता सरळ करायची आपली बॅग. बघायचं या साईडून व्यवस्थित शिलाई झाली की नाही. अशा प्रकारे आपली बॅग शिवून रेडी आहे. तर मी 2 बॅग शिवलेल्या आहेत. पाहू शकता एकाला 5 नंबर चेन वापरलेली आहे आणि एका बॅगला 8 नंबरची चेन वापरलेली आहे. 2 बॅग मला ऑर्डरच्या कंप्लीट करायच्या आहेत, त्याच्यासाठी मी दोन्ही पर्स शिवून घेतलेल्या आहेत. आता याला जॉईन कसं करायचं ते आपण पाहूया. इथं बघा एकाला मी अस्तर लावला आहे जो बॅगचा असतो आणि एक बॅगला मी जो ब्लाऊजचा अस्तर असतो तो लावून घेतलेला आहे. पाहू शकता इथं. तुम्हाला कोणताही अस्तर लावायचा असेल तो लावू शकता. कलर तुम्हाला व्हाईटमध्ये लावायचा आहे, क्रीममध्ये लावायचा आहे, लावू शकता. जी चेन आहे उरलेली ती पण मी अशी पॅक करून घेतलेली आहे आणि बॅगच्या पूर्ण साईडून मी अशा शिलाई मारून घेतलेल्या आहेत. फक्त शिलाई मारायची, चेन लावायची, आपली लायनिंग बॅग रेडी होते. विदाऊट चेन हवी असेल तर फक्त विदाऊट चेन पण बनवू शकता. खरं चेन असेल तर त्याच्यातलं आतलं सामान बाहेर पडणार नाही, त्याच्यासाठी शक्यतो चेनवालीच बॅग बनवा. आणि पाहू शकता ही बॅग बनलेली आहे. तर ह्याला कसं जॉईन करायचं ते पाहूया. पहिला आपण जी बॅग बनवलेली होती आपण त्याच्या आतमध्ये ती बॅग व्यवस्थितपणे अशी
आतमध्ये व्यवस्थित लावून घ्यायची, म्हणजे आपल्याला समजतं की आपली जी चेन आहे ती आपल्याला कुठं बसवायची आहे. अशी बॅगला आतमध्ये ती घ्यायची. इथं बघा, ही जो धागा आहे हा नायलॉन धागा आहे. हा पूर्ण पॅकेट तुम्हाला 25 ते 30 रुपयामध्ये भेटतं. हे पण तुम्ही यूज करू शकता किंवा जो आपला हा नायलॉनचा धागा असतो तो पण वापरू शकता. तर पाहू शकता मी व्यवस्थित जोडून घेतलेली आहे. आता आपल्याला स्टार्टिंग इथून जॉईन करून घ्यायची आहे. पहिला धागा घ्यायचा, आतल्या साईडून बाहेर खेचून घ्यायचा आणि जो बाजूचा मोती आहे त्याच्यातून तो घालून घ्यायचा आणि बाजूला जे आपण बॅगसाठी थोडीशी जागा शिल्लक असते जोडल्यानंतर त्याच्यातून आपल्याला तो धागा खेचून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक मोती सोडायचा आणि दुसऱ्या मोत्यातून धागा काढून परत जो आपण बॅग बनवलेली आहे तिथल्या थोड्याशा पार्टमधून तो धागा काढून घ्यायचा आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या प्रकारे तुम्हाला तो धागा असा खेचून घ्यायचा आहे. फक्त लक्षात ठेवायचं की आपल्याला एक मोती सोडून दुसऱ्या मोत्यामधून तो धागा पास करायचा आहे. पूर्ण प्रत्येक मोत्याला नाही जॉईन करायची बॅग, फक्त एक मोती सोडायचा आणि जो दुसरा मोती असेल त्याच्या बाजूचा त्याच्यामधून तो धागा घालायचा आणि बॅगच्या छोट्या पार्टमधून धागा असा खेचायचा, जेणेकरून ती बॅगला आपली मोत्याची पर्स अटॅच होते आणि निघत नाही. इथं पाहू शकता, जेव्हा डबल आपले मोती येतात तेव्हा त्याच्या पण एकच फक्त मोत्यामधून आपल्याला तो धागा पास करून पुढं सेम प्रोसेस करायची आहे. इथं मी प्रोसेस करून घेत आहे. सेम लाईन तुम्हाला एक मोती सोडून दुसऱ्या मोत्यातून धागा पास करून घ्यायचा आहे आणि ती बॅग जॉईन करून घ्यायची. बॅग जॉईन करायला जास्त उशीर लागत नाही, पण व्यवस्थित जे आपली चेन आहे ती पहिला सेट करून घ्यायची, त्याच्यानंतरच ती बॅग जॉईन करायची. कारण एखाद्या वेळी आपण गडबडीत जेव्हा जॉईन करतो तेव्हा ती चेन वाकडी पण बसू शकते. त्याच्यासाठी पहिला आतमध्ये व्यवस्थित ती घालून घ्यायची बॅग आणि त्याच्यानंतरच ती बॅग जॉईन करायला सुरुवात करायची. जर एखाद्या वेळेस तुमची सुई अडकली असेल तर तुम्ही प्लायरचा वापर करू शकता ती सुई बाहेर काढायला. जेव्हा डबल मोती असतो तेव्हाच तिथं अडकायची शक्यता असते धागा. आता इथं ह्या साईडला जे कॉर्नर असेल तिथं बघा, मी पहिला मोत्यातून धागा घेतलेला आहे आणि तो बॅगच्या आतल्या साईडून मी ओढून घेतलेला आहे आणि परत आपल्याला तो धागा वरती घ्यायचा आहे ह्या साईडला, म्हणजे तिथं ॲटोमॅटिक ते आतमध्ये एक गाठ बसेल दोन्हीकडून धागा घेतल्यामुळे आणि ते निघणार नाही. त्याच्यानंतर तो छोटा मोती आहे त्याच्यातून धागा घ्यायचा व्हाईट मोत्यातून आणि सेम प्रोसेस करायची. आपल्याला ते बॅगला जोडत जायचं आहे. धागा खेचल्यानंतर ह्या साईडचा जो व्हाईट मोती आहे मधला त्याच्यातून धागा घ्यायचा आणि बॅगला थोडंसं असं टक करत ती बॅग पूर्ण जॉईन करून घ्यायची आहे. सिक्वेन्स सेम राहील. एक मोती सोडून आपल्याला दुसऱ्या मोत्यातून धागा पास करायचा आहे आणि जेव्हा डबल मोती येईल तेव्हा मधून तो धागा घालायचा आणि जर तो धागा अडकला असेल तर प्लायरने तो खेचून घ्यायचा. शक्यतो थोडीशी जाड सुई घ्यायची जेणेकरून ती तुटणार नाही प्लायरनं ओढताना. पूर्ण बॅग तर सेम प्रोसेसने तुम्हाला जॉईन करायची आहे. इथं मी जॉईन करून घेत आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जर तुमचे काही क्वेश्चन असतील तर ते पण कळवा आणि काही डाऊट असतील तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे क्लिअर करत जाईन. आणि एक जयाताई आहेत,
त्यांनी पण बॅग बनवली आहे म्हणून सांगत होत्या त्यांनी दुसऱ्या प्रकारची. तर मी लवकरच तुमच्यासोबत ईमेल ID किंवा इंस्टाग्राम अकाउंटची ID शेअर करेन. तुम्ही त्याच्यावरती फोटोज पाठवू शकता. ते आपण शॉर्ट आउट देऊया चॅनलवरती. माझा व्हिडिओ बघून जर तुम्ही बनवला असाल बॅग तर त्याचे फोटोज नक्की शेअर करा. आपण ते चॅनलवरती अपलोड करू. तर इथं लास्टला मी परत सेम प्रोसेसनी बॅगचा एंड जॉईन करून घेत आहे. आतल्या साईडला घ्यायची आपला धागा, तो परत वरच्या साईडला घेऊन परत मोत्यातून तो धागा ह्या साईडला घेऊन परत तो धागा आतल्या साईडमध्ये आपल्याला वापस घ्यायचा आहे आणि तिथं आपल्याला 1 ते 2 गाठ मारून घ्यायच्या आहेत. इथं पाहू शकता मी इथं गाठ मारून घेत आहे. गाठ मारून झाल्यानंतर मोडलेला जो धागा असेल तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि मेणबत्तीनं तो सिक्युअर करून घ्यायचा. आणि इथं धागे जर शिल्लक राहिले असतील तर ते पण व्यवस्थितपणे कट करायचे किंवा तिथं पण मेणबत्तीनं थोडेसे असं जाळून घ्यायचे, निघून जातं. तर अशा प्रकारे आपली बॅगचा इनर जो आहे तो जॉईन करून झालेला आहे, पाहू शकता. आणि चेन पण व्यवस्थित बसलेली आहे बॅगला आणि डबल धागा घेतल्यामुळे ती बॅग तुटत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. असेच तुम्ही कमेंट करत राहा आणि नवनवीन बॅगचे व्हिडिओज पाहायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यानंतर पण तुम्हाला बॅग व्हिडिओ पाहायला भेटतील. धन्यवाद.